देश विदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्रींच्या चरणी विविध स्वरूपात उदंड दान अर्पण करत असतात। याच श्रद्धेपोटी आज श्री रामनवमीच्या शुभदिनी शिर्डी येथील साईभक्त श्री तुकाराम मुखेकर यांनी श्री साईबाबांच्या चरणी सुमारे 1,69,500 रुपये किमतीचे 50 क्विंटल गहू अर्पण केले। या गव्हाचा उपयोग श्री साईबाबा संस्थानच्या श्री साई प्रसादालयात करण्यात येणार आहे। यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्त श्री तुकाराम मुखेकर यांचा सत्कार केला। त्याचप्रमाणे आज श्री रामनवमी उत्सवाचे प्रथम दिवशी जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र येथील साईभक्त श्री बाबू जाधव यांनी श्री साई चरणी 928 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला चांदीचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द केला। सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला। ओम साईराम, माझं नाव ओम बाबू जाधव। आम्ही शिर्डीला 2010 पासून दरवर्षी दर्शन करायला येतो। सर्वप्रथम हा जो नवस आहे हा माझ्या वडिलांनी माननीय श्री बाबा प्रभाकर जाधव यांनी केला होता। आम्हाला प्लॉट खरेदीसाठी खूप अडचण येत होत्या, त्याच्यासाठी वडिलांनी हा नवस केला होता की माझा प्लॉट खरेदी झाला की मी साईबाबांना 1 किलोचा हार चांदीचा दान करेल, आणि ते 1-1.5 वर्षापूर्वी हा नवस केला होता। आत्ता 5 महिने झाले आमचा तो नवस पूर्ण झालेला आहे, आणि आम्ही हा जो चांदीचा 1 किलोचा हार आहे आम्ही तो घेऊन आलो आहेत साईबाबांसाठी। ओम साईराम।